नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। 14 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील 14 मतदारसंघासाठी मोदींची सभा होणार। अकोल्यात उद्या योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा। महायुतीच्या अकोला पूर्व आणि अकोला पश्चिमच्या उमेदवारांसाठी सभा। बीडच्या अंबाजोगाईत नितीन गडकरी यांच्या सभेचं आयोजन। धनंजय मुंडे, नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ उद्या गडकरींची सभा होणार। बारामतीत अजित पवारांची गावभेट दौरा। खंडोबाची वाडी येथे अजितदादांची भेट, नागरिकांशी संवाद। लोकसभेवेळी जातीपातीचं इतकं राजकारण कधी पाहिलं नव्हतं। बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। एकाने बायकोला तर दुसऱ्याने बाबूला उमेदवारी दिली। आर्वीतील महायुती आणि मवियाच्या उमेदवारांवरून बच्चू कडूंची टीका। महायुतीचे सुमित वानखेडे तर मवियाच्या मयुरा काळे आर्वीतून निवडणुकीच्या रिंगणात। बारामती विधानसभा मतदारसंघात योगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात। आज रोहित पवार ग्रामीण भागात दौरा करणार। सुधीर मुनगंटीवारांसाठी त्यांच्या पत्नी प्रचाराच्या मैदानात। सपना मुनगंटीवारांकडून सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचार सुरू। नाना पटोलेंसाठी मुलगी मैदानात। 20 तारखेला आमदाराला नव्हे तर मुख्यमंत्र्यांना मतदान करायचंय। प्रिया पटोले यांच्याकडून नाना पटोलेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख। इंदापुरात अपक्ष उमेदवार प्रवीण मानेंचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले। प्रवीण मानेंच्या कार्यकर्त्यांकडून घटनेचा निषेध। मी तुमचा प्रचार करणार नाही, तुतारीचा प्रचार करणार। बबन शिंदेंच्या सभेत कार्यकर्त्यांचं वक्तव्य। कार्यकर्त्यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल। चंद्रपूरच्या राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस विकास कामांच्या भरवशावर मतदान मागणार। जिल्ह्यातील 6 जागा काँग्रेसच जिंकणार। काँग्रेस नेते सुभाष धोटे यांचा दावा। मला माझ्या प्रवेशाचं प्रमाणपत्र कोणाला देण्याची गरज नाही। काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा स्वपक्ष शहराध्यक्षांवर निशाणा। शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांनी घेतली रावसाहेब दानवेंची भेट। निवडणुकीत एकमेकांना मदत करण्याचं एकमेकांना आश्वासन। दानवेंच्या लोकसभेच्या पराभवानंतर दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती। सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटेंनी घेतली ठाकरेंची भेट। प्रणिती शिंदे प्रचारात सहभागी होणार, नरोटे यांची माहिती। ठाकरे गटाचे माहीमचे उमेदवार महेश सावंत यांच्याकडून मॉर्निंग वॉक करत मतदारांच्या भेटीगाठी। महेश सावंतांनी मनसेचे अमित ठाकरे आणि शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांचं त्यांना आव्हान आहे। जळगावच्या 40 गावात भाजपला खिंडार पडणार। माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार। चंद्रकांत पाटलांकडून मतदारांच्या भेटीगाठी। मतदारांना भेटण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा रिक्षातून प्रवास। रॅली, सभा, सोसायट्यांना भेट देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न। गुलाबराव पाटलांच्या 12 दिवसात 121 गावात गावभेटी तर प्रचार रॅलीमध्येही नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। घरोघरी जाऊन गावांमध्ये वातावरण निर्मिती। जळगावच्या ईश्वर कॉलनीत महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंकडून प्रचार। आतिषबाजी करत भोळेंचं स्वागत। भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारासाठी पत्नी कांचन कुल मैदानात। दौंडमधील गावागावा जाऊन कांचन कुल यांच्याकडून प्रचार सुरू। तुळजापूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांकडून तुळजाभवानीला नारळ फोडून प्रचार सुरू। समर्थकांसह शहरातून आशीर्वाद रॅलीही काढली। भोर मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार संग्राम थोपटेंच्या प्रचारार्थ नवी मुंबईतील कोपर घराण्यात मेळावा। मुंबई परिसरात राहणाऱ्या भोरच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन। रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने डोंबिवलीतील भानुशाली समाज बांधवांशी संवाद। भानुशाली समाज बांधवांकडून चव्हाणांचं स्वागत करत दिला पाठिंबा। जळगावच्या पारोळ्यातील शिरसमणी, चोरवड, भोडण या गावात महायुतीचे उमेदवार अमोल पाटलांचा प्रचार सुरू। लाडक्या बहिणींकडून अमोल पाटलांचं औक्षण। रॅलीत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळांची मनमाडमध्ये रॅली। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करत प्रचार सुरू। अजितदादा गटाचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल पाटलांकडून पारोळ्याच्या 42 गावांमध्ये प्रचार रॅली। नागरिकांचा या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग। मीरा भाईंदरमध्ये भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहतांचा जोरदार प्रचार। भाईंदरमध्ये प्रचार रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन। ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून मेहतांचा सत्कार। मिरज विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार महेश कांबळे यांच्या प्रचाराला सुरुवात। ख्वाजा मीरासाहेब दर्गात चादर अर्पण करून प्रचाराला सुरुवात।
नागपूरमध्ये भाजप खासदार रवी किशन यांचा आशिष देशमुखांच्या प्रचारासाठी रोड शो। सावनेर मतदारसंघात आशिष देशमुख यांच्या प्रचारासाठी दिग्गजांची हजेरी। पिंपरी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवेंचा भाजपच्या शंकर जगतापांना पाठिंबा। भोंडवेंच्या कृत्यामुळे शहरातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज। ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी 14 नोव्हेंबरला शिंदे गटात प्रवेश करणार। पंतप्रधान मोदींच्या सभेच्या दिवशीच तनवाणींचा पक्षप्रवेश। ठाकरेंनी तिकीट देऊनही ऐनवेळी तनवाणींची माघार। चंद्रपुरातील राजुरात यंदा जनता परिवर्तन घडवणार। शेतकरी संघटनेचे उमेदवार वामनराव चटप यांच्याकडून विश्वास व्यक्त। तर ही निवडणूक आयुष्यातील शेवटची असल्याचाही दिला पुनरुच्चार। पुणे कंटोन्मेंट मतदारसंघातील 3 उमेदवारांना नोटीस। प्रचार खर्चात तफावत आढळल्याने भाजपच्या सुनील कांबळे, काँग्रेसचे रमेश बागवे आणि स्वराज्य पक्षाचे यशवंत नडगम यांना नोटीस। 40 गावात भाजपला धक्का। भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसेंचा भाजपला रामराम। भाजपचे विद्यमान आमदार राजकारणाचे व्यापारीकरण करत असल्याचा बोरसेंचा आरोप। मेहर कोटेचा यांना सुरक्षा देण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश। कोटेचांकडून जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार करण्यात आली होती। नागपुरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून 220 रेशन किट जप्त। नागपूर पश्चिम मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकर यांच्या प्रचार पत्रकासोबत सापडल्या रेशन किट। नागपूर मोदीबाग परिसरात सापडलेल्या रेशन किट माझ्या नाहीत। नागपूर पश्चिमचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकर यांचं स्पष्टीकरण, माझं प्रचार साहित्य किटवर ठेवून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप। वर्धाच्या खरांगणा बसमधल्या प्रवाशाच्या बॅगेतून 3,92,000ची रोकड जप्त। खरांगणा पोलीस आणि एफएसटी पथकाची कारवाई। आर्वी येथून वर्ध्याकडे येत होती बस। चंद्रपूर शहरात ऐन निवडणुकीच्या काळात जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ। चंद्रपूर शहर पोलिसांकडून काडतूस जप्त, एका आरोपीला अटक। 19 आणि 20 नोव्हेंबरला स्कूल बस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी न चालवण्याच्या स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा निर्णय। विधानसभा निवडणुकीसाठी स्कूल बसची आवश्यकता असल्याने आरटीओच्या सूचना। भंडारा जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण। 6,309 कर्मचारी सांभाळणार निवडणुकीची कमान। पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात गृहमतदानासाठी 3 पथकांची नियुक्ती। 43 ज्येष्ठ नागरिक आणि 9 दिव्यांग अशा एकूण 62 मतदार करणार मतदान। पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भविष्य प्रौढ मतदारांच्या हाती। 3ही मतदारसंघात 60% जास्त प्रौढ मतदार। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा कशेडीचा दुसरा बोगदा वर्षाखेरीस खुला होणार। बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात असून 15 डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाणार, अधिकाऱ्यांची माहिती। नाशिकमधील विकासकांना पुन्हा भाडाची नोटीस। सरकारच्या 20% सर्वसमावेशक योजनेतील घरं देण्यास टाळाटाळ केल्यानं नोटीस। पुण्याच्या चाकणमधील बाजार समितीत हिरवी मिरची, बटाटे आणि कांद्याचे भाव कडाडले। आवक वाढली असली तरी दर वाढल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री। कांदा नगरी लासलगावात मक्याची बंपर आवक। आठवड्याभरात 40,000 क्विंटल मका बाजार समितीत। मक्याला 2,340 रुपये ते 1,621 रुपये भाव।